काया पाहण्यात आहे, शुद्ध मत मी एक आहे, शुद्ध आहे, अशी प्रतीती केली. तर या शुद्धात काय म्हटलं की मोह राग द्वेषाने रहित, वेगवेगळ्या तत्वाने रहित, शाश्वत निज ध्रुव स्वरूप आहे. तर या प्रत्येक पदाचा आपल्या विकल्पावर औषध लावण्यासाठी उपयोग होतो. म्हणजे निर्विकल्प बनण्यासाठी, शुद्ध आनंद भोगण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. जसे कोणी एखादा मनुष्याला, एक जण बाबा घेतले होते, त्यांना काही कळालं, भविष्यावरून काही कळालं की म्हणाले मी तिऱ्यांच्या गतीत जाणार आहे. स्वतःबद्दल त्यांनी सांगितलं की माझा भावी भाव तिऱ्यांच्या गतीत जाणार आहे. तिऱ्यांच्या गतीत जाणार आहे म्हणल्यानंतर काय दुःख होऊ लागलं. आपण भावी काळात एक पशु असणार, आता मानव आहोत, भावी काळात एक पशु असणार, हा विकल्प उठला. आता मग आपल्याबद्दलच विचार आहे की लोकांबद्दल विचार आहे? आपल्याबद्दल. आपली जी भावी काळातील पर्याय असेल पशु अवस्थेची, त्या पर्यायाचा उदय भावी काळात येणार, आत्ता नाही. पण त्या भावी काळातल्या पर्यायाचा आत्ताच्या पर्यायावर आरोप करून आत्ताच मी पशु झालो आहे असा विचार केला. भावी नैगम नयाच्या विषयाचं चिंतन सुरू झालं. खाण्यातून पशु म्हणून विचार करतो आणि हा विचार चित्तात आल्याबरोबर दुःख होत आहे, काळजी निर्माण होत आहे. मग काय करायचं? म्हणजे इथे जे वैभव आहे, इथे जे भोग आहेत ते मिळणार नाही, ती अवस्था राहणार नाही, मी पशु असेन, हीन अवस्थेला जाणार, हे सगळे भाव एक विषय निवडला की मी भावी काळातला पशु आहे, तिर्यंचे आहेत. तेवढा विचार आला की हे भाव झाले. तर ते म्हणतात की तिर्यंचत्व ही पर्याय, पशुत्व ही पर्याय तुझ्या ध्रुव स्वभावात आहे का? नाही. आत्ता तर पर्याय पशु नाही, आत्ता तर मनुष्य पर्याय आहे. पण भावी पर्याय जेव्हा प्रगट असेल तेव्हाही तुझ्याजवळ स्वभावात तिर्यंची गती आहे ना? नाही. तिर्यंच असताना देखील तिर्यंच पर्यायापासून ध्रुव कसा आहे? भिन्न आहे. म्हणून तेव्हाही मी जर स्वभावसिद्ध परमात्मा आहे, आत्ताही मी स्वभावसिद्ध परमात्मा आहे, हा विचार झाला तर भावी काळातल्या पर्यायाबद्दलचा विकल्प तुटून शांत अवस्था प्रगट. म्हणजे इथे चालू आहे. दुसरे उदाहरण पहा. ललितांग देव होता, आदिनाथांचा जीव दुसऱ्या स्वर्गामध्ये ललितांग देव. ती स्वयंप्रभा किंवा जी श्रीमतीचा जीव तिथे देवी होता ना, तर तो ललितांग देव. शेवटचे 6 महिने आयुष्य राहिलं असताना कल्पवृक्षांच्या फुलांची माळा सुकू लागते, तेजहीन कांती होऊ लागते, अशी ही परिस्थिती येते. पुढे काय करतात? अवस्था पाहिली, मरणाचे विचार येतात आणि कळून चुकले की आता ही देव पर्याय सुटणार, हा सहयोग सुटणार. म्हणजे देव पर्याय सुटणार म्हणून काय वाटलं? दुःख, योगाचे दुःख, अर्थ ध्यान सुरू झाले. हा विचार करा.
मग त्यावेळी तो दुःखी होतो आहे, रडतो आहे. पाहून बाकीचे जे देव त्याचे मित्र होते, सम्यक दृष्टी होते, त्यांनी त्याला उपदेश दिला. कोणता उपदेश दिला? हे ललितांग, तू जिनांची वंदना कर, अकृत्रिम जिनबिंबाचं वंदन कर. अकृत्रिम जिनबिंब कोणते? व्यवहार आणि मनात नंदीश्वर पर्वतावरील जे जिनबिंब आहेत ते कृत्रिम जिनबिंब. पण वस्तुस्वरूपाप्रमाणे सम्यदृष्टीचं वक्तव्य आहे. ते म्हणतात की निज आत्मस्वभाव जो आहे, ज्ञानानंद स्वभाव आहे, तो आहे अकृत्रिम जिन. हा सुंदर कथा आहे. अकृत्रिम जिनबिंबाचं दर्शन कर असं तो सम्यदृष्टी सांगतो. म्हणजे तो अनुभव कर हे सांगतो आहे, स्पष्ट शब्दात सांगतो आहे, आत्मचिंतन कर सांगतो आहे. आणि हे आत्मचिंतन जर केलेस तर आत्ता तुला शांतता येईल आणि दुःख नाहीसे होईल आणि भावी काळाची चांगलं राहील. आणि आत्ता जर दुःख करीत राहिलास तर हीन अवस्थेला जाशील. हा विचार करा. ललितांगाची कथा तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात घडणार आहे. मी उदाहरण ते आहे, पण जीवन आपलं घासायचं की जेव्हा असा विचार आला आहे, मग त्या ललितांगाला जसा उपदेश दिला त्याने, सम्यक ज्ञानीने अनुभवाचा उपदेश दिला. जर केवळ अकृत्रिम जिनबिंबाचं दर्शन करून जर सम्यक दर्शन होणार होते तर ललितांग देवाने तर तो उपदेश ऐकला आणि नंदीश्वर पर्वतावरील अकृत्रिम जिनबिंबाचे बंधन करण्यासाठी वारंवार वाऱ्या करू लागला. जाणं येणं, दर्शन करणं येणं चालू होतं. परंतु त्याचे मरण झाले आणि तो कुठे जन्मला? भोग भूमीमध्ये जाऊन जन्मला. म्हणजे अर्थ काय निघाला? मरते समयी त्याच्याजवळ सम्यक दर्शन नव्हते आणि त्याच्या पूर्वीही त्याजवळ सम्यक दर्शन नव्हते. मग जे धावलामध्ये दिले आहे, अकृत्रिम जिनबिंबाचं वंदन केलं असताना मिथ्यात्वादी निकाचित आणि निधत्ती प्रकृती नाश पावतात. आणि मग या ललितांग देव जर मिथ्यात्वपूर्वक भूभूमी जन्मला आहे तर त्याचं अकृत्रिम जिनबिंबाचं दर्शन करून देखील मिथ्यात्व गेलं नाही. हे तर कृत्रिम जिनबिंब आहे, ते तर अकृत्रिम जिनबिंब आहे. मग का नाही गेलं? स्वतःच अकृत्रिम जिनबिंब पाहिलं. हा, कृत्रिम जिनबिंब पाहिलं नाही. उपदेशकाने सत्य गोष्ट सांगितली, सम्यक गोष्ट सांगितली, परंतु त्याने केवळ बाहेरची प्रतिमा झाली, बाहेरचं तीर्थक्षेत्र झाले, अंतरंग स्वरूप नाही झाले. काय करणार? पुढे तीर्थंकर होणार आहे. आदिनाथ तीर्थंकरांचा जीव आहे तो. पण अशी घटना घडली. म्हणजे ज्या ज्या जीवांना असे वाटते की येथे केवळ या कृत्रिम जिनबिंबाचे दर्शन केले किंवा येथून स्वर्गात जाऊन आम्ही अकृत्रिम जिनबिंबाचे दर्शन करू आणि मग तर सम्यदृष्टी होऊच की, गॅरंटी आहे का? खात्री आहे का? काय उत्तर निघालं? खात्री नाही. पण निजबिंबाची जर मी ज्ञानानंद स्वभावी आहे त्याचं जर चिंतन केले तर आत्ता सम्यक दर्शन आहे. मग आत्ताची वेळ ही सालंकृत झाली आणि भावी काळ ही सालंकृत झाली. काय गंमत आहे. तेव्हा तर सांगितले की बाबा रे, देवगती जरी आत्ता तुझी आहे तरी तुझ्याजवळ तूच जिनबिंब आहेस. तूच स्वतः ध्रुवशुद्ध आत्मा आहेस. पण तोही जरा हट्टीच राहिला, अज्ञानीच राहिला.
आणि मिथ्यात्वपूर्वक मेला. मिथ्यात्वपूर्वकच भोग भूमी जन्मला. काय? विचार करा. मग आपल्या जीवनात आपण काय करायचं की वस्तुस्वरूप जाणून निजबिंबाचे प्रथम दर्शन करायचे. मूळ गाभा निजबिंब आहे, निज ध्रुव स्वभाव आहे. तो या पर्यायापासून, मनुष्य पर्यायापासूनही भिन्न, येथेच आहे. पण मनुष्य पर्याय आणि निज जीवत्व शक्ती भिन्न भिन्न आहे. एका ठिकाणी असले तरी ते अन्य अन्य आहेत. शाश्वत शुद्ध असं चैतन्य स्वरूप आपलं आहे. फार विचार येतात की नाही. लोकांची पुष्कळ गडबड असते. ते म्हणत असतात आत्ता आम्ही इथं दर्शन करू, नाही तर भगवंतासमोर उभा राहून सांगतात, बसून सांगतात, किंवा बाजूला बसून विचार करीत राहतात की हे भगवान विधेय क्षेत्रात जन्म होऊ दे. आत्ता कुठे आहोत? कर्मभूमीत. विधेय क्षेत्री काय आहे? कर्मभूमीत. कर्णाळी युगाचं शास्त्र सांगतं कर्मभूमीतून जर कर्मभूमीत जन्म होत असेल मिथ्या दृष्टीच राहतो. स्वर्गातूनही जर भोगभूमी जन्म होत असेल तर मिथ्या दृष्टीच राहतो. स्वर्गातून जर सम्य दृष्टी झाला तर कर्मभूमीत येऊन जन्म होतो, भोगभूमीत जाऊन जन्म येत नाही. कर्णाळी युगाचे सिद्धांत आहेत. द्रव्यानुयोगाशी हातात हात घालून खेळतात. द्रव्यानुयोग म्हणजे ज्ञानाकडून प्रकार. म्हणजे प्रत्येक जीव काय विचार करतो यावर अवलंबून आहे. मग समजा योगायोग मिळाला, योगायोग काही पुण्य झाले, मरणे समय काही शिवभाव झाले, आणि जर तो जीव विधेय क्षेत्रातही जाऊन जन्मला पण सम्यक दर्शन धारण करेलच याची कुठे गॅरंटी? मिथ्यात्वपूर्वकच जन्मला. मग मिथ्या दृष्टीत राहिला, भलेही तेथे संपूर्णपणे जिनलिंग आहेत, जिन मंदिर आहेत, पुलिंगची मंदिरं नाहीत, पण मिथ्या दृष्टीत राहिला काय उपयोग आहे? आणि मिथ्या दृष्टीत राहिला तर पुन्हा त्याच गोष्टीत कर्मभूमीच्या रोजचे आहे ना. गृहस्थी जीवनातले काय आहे? मनुष्य जरी झाला तरी गृहस्थी जीवनातले पंचसुनादी कार्य, षटक्रिया ज्या आहेत, कुठल्या शिल्पी क्रिया, व्यापार धंद्याची क्रिया, कुठल्या तरी धंदा पाणी चालूच आहे की, आजीविकेसाठी उद्योग आहे. मग तिथे जर तो झाला तर काय गॅरंटी आहे? मेडिसिन आहे का? मेडिसिन आहे की इंजिनिअरिंग आहे. तिथे चालेल, चुकून गेले विधेय क्षेत्रामध्ये तर धंदा चालेल का? चालेल म्हणा, धंदा चालेल. आजारी आहेतच की, कर्मभूमीत आहेत, भोगभूमीत आजार आहेत. कर्मभूमीत आजार आहेत, रोगी आहेत. समोर शरणत नाही, समोर शरणत नाही. पेशंट समोर शरणत नाही. समोर शरणाला बिघडले कुठे? पण समोर शरणाच्या आजूबाजू जवळ जरी गेला आहे की नाही तरी धंदा चांगलाच चालला. कारण पानं फुलं जर भरून येतात तर तुमच्या घरात ती धनसंपत्ती असणार. एकच पेशंट जास्त देणार काही असो. आणि तिथे मग कर्मभूमीत नाना प्रकार आहेतच की. अहो जरी भूक आहे, राजगृहीवर विपुलाच्या पर्वतावर महावीर स्वामींचे समोसरण आहे, पण इंद्रभूती इकडे मिथ्यादृष्टीच होता. तिथे गेल्यानंतर मग सम्यदृष्टी झाला. असं कुठे गॅरंटी आहे की राजगृहीतले सगळे जीव सम्यदृष्टी झाले? त्या गावाजवळ समोसरण आलं म्हणून काही नाही. किंवा समोसरणाच्या त्या गंधकुटीत न जाता बाहेरच नाट्यशाला वगैरे, उपवन आणि वनवेदिका वगैरे याच्यातच खंदक वगैरे, पाणी, फुलं, रत्न पाहत बसला बाहेर आणि गंधकुटीत त्या बारसभेत गेलाच नाही तर बाहेर आला तरी मिथ्यादृष्टीच आहे.
म्हणजे इतकं जवळ जाऊन सुद्धा इथं पाय मिळत नाही काय. उपदेश आपण एवढा सांगतो, जिनवाणी आहे, उपदेशक आहेत, प्रतिमा आहे, काय समजा उपयोगाने ऐकले, ग्रंथही आहेत, परंतु विपरीत अर्थ ग्रहण करून मिथ्या दृष्टीच राहतात ते जिवंत. इथं पाहायचं म्हणजे याला म्हणतो पण जिवंत होतं शास्त्र. नाहीतर मग ते काय शब्दाला शब्द वाचले, शास्त्राला शास्त्र वाचले आणि मग पुन्हा म्हणतो काय उपयोग समजतात कुणास ठाऊक. शुद्ध म्हणतात बर म्हणतो बाबा ज्ञानानंद स्वभावी आहे, ज्ञानानंद स्वभाव. डोळे मिटून घे, बर डोळे मिटून घेतो. पद्मासन घाल, बर पद्मासन. छाती अशी कर, अशी केली. शुद्ध, बर शुद्ध. बुद्ध बुद्ध. पुढे काय आहे? काय तुम्हाला आनंद काही झालं नाही म्हणतो तो. का झालं असं? म्हणजे वस्तू काय शुद्ध आहे, कोणती शुद्ध आहे आणि काय नाही हे कळत नाही. मग शुद्ध म्हणून काय आहे ते चित्तात चालू आहे ना, की मला जर मरण आले तर, अमक्या गतीत गेलो तर, तमुक गतीत गेलो तर, चारी गतीपैकी विचार चालू आहेत. मनुष्यातून इथेच मनुष्य जन्मला तर सगळे विचार आहेत. समजा मी सिकरजीची यात्रा केली, त्यावर समजा पण काय दिले? दोन गती, मनुष्य गती किंवा देवगती. आणि मनुष्य गतीतून इथं मनुष्य गतीतच जन्मला तर, आणि मिथ्यात विचार नादी लागला तर काय पायच गेलं. गॅरंटी नाही ना. म्हणून वर्तमान समय फार महत्वाचा आहे. भूत काळ तर निघून गेला आहे, त्यातल्या पर्यायात काही गडबड करायला येत नाही. पण वर्तमान क्षण जो आहे तो निराकुल आनंदात घालवता येतो, निराकुल आनंदाने जगता येतो, निराकुल आनंद वर्तमान समयात भोगता येतो. हे महत्वाचं आहे. म्हणून मग सांगा की जेव्हा असे विचार येतील की मनुष्य पर्याय आहे, तर मनुष्य पर्याय या जीवापासून, ध्रुवापासून भिन्न झाले. विकल्प तुटले. म्हणजे पशुही गेले, नारकीही पाहिले, स्वर्गातल्या देवही पाहिले. स्वर्गातली देव पर्याय देखील काय आहे? जीव स्वभावापासून कशी आहे? भिन्न आहे. अज्ञानी जीव म्हणतो की स्वर्गातलं देवपद चांगलं आहे, सुरपदवी चांगली आहे अशी वाटते कोणाला? अज्ञानी जीवाना. विचार करा. म्हणून इथे काय म्हणत राहतो की आता मी दान करेल, पूजा करेन, भक्ती करेन आणि काहीतरी करून मी स्वर्गात जाईन. आणि देवाला म्हणतो कसं तरी करून मला स्वर्गात घेऊन जा. परंतु हे परमात्मा ही स्वभाव आता तुझ्याजवळ आहे ना. आनंद सागर येथे आहे भरलेला, आणि मग त्यापासून ही मनुष्य पर्याय भिन्न आहे, अन्य आहे. येथेच मनुष्य पर्याय आहे. मनुष्य पर्याय हा औदैहिक भाव आहे आणि पारिणामिक भाव जीवत्व येथेच आहे, ध्रुव येथेच आहे. मग ध्रुव आणि पर्याय त्याच्यामध्ये कथनचित भिन्नत्व आहे. शाश्वत ध्रुव ज्ञानानंद स्वभाव येथे आहे. मग पहा, मनुष्यापणाकडे जाणून जेवढे विकल्प तरंग उठणार होते ते सगळे गेले, म्हणून निर्विकल्प झाला आणि विधिरूप चिदानंदाचे ग्रहण झाले. मजा. पण येतात की नाही विचार? कोणीतरी सांगितलं कॅन्सर झालाय, आता मरणार आहात. मग लोकांना तर माहित नाही काय उपद्व्याप केले, बायकोलाही माहित नाहीत, पोरालाही माहित नाहीत, माता पित्याला माहित नाहीत. पण ज्याने त्याने उद्योग व्यापार केला त्याला काय उद्योग करून पैसे कमविले हे माहिती आहे. पोलिसाला माहिती नाही, सरकारलाही माहिती नाही, पण याला माहिती आहे की ते कारमान वर्गण आले त्याचे काय सोडून द्या. केवलीला म्हणतात ते काय सांगायला येत नाहीत, ते सांगायला येत नाहीत केवली.
म्हणून इथे तर शिक्षा दिसत नाही, पण याच्या चित्तात मरते समय ते नेमके विचार येतात, प्रसंग आठवतात सगळे. आणि मग इथून तर सांगितलं डॉक्टरने, आता थर्ड स्टेज मध्ये गेलाय, आता बरं होण्याची परिस्थिती नाही, वर्षभराचं आयुष्य आहे, लिहून देतो म्हणाले. कॅन्सर तज्ञ आहे, लिहून देतो, बस याच्या पलीकडचं आयुष्य राहिलं तर धंदा बंद करून टाकेल म्हणून सांगितलं. इतकी गॅरंटी आहे. प्रख्यात डॉक्टर आहे, दिसतंय त्याला ती परिस्थिती. पण घडली घटना, एक शहा म्हणून होते, प्रोस्टेटचा कॅन्सर झाला, डॉक्टरकडे गेले, वेगवेगळ्या डॉक्टरांनी तपासले. एका डॉक्टरने सांगितलं की 15 दिवसांनी वाचले तर मग सांगायला बघा, मग काही ट्रीटमेंट सांगू म्हणाले. म्हणण्यातला भाव काय आहे की 15 दिवसाच्या आत संपण्याची संभवता आहे आणि घरी घेऊन जावा. डॉक्टरचा बाप होता, दुसऱ्या तिसऱ्या जण आहे, प्रोस्टेटचा कॅन्सर झालेला आणि परिस्थिती ही, आणि काय तुम्हाला धार्मिक करायचं असेल ते करून घेऊन सांगितलं. एका डॉक्टरने सांगितलं. मग काय अशी परिस्थिती येऊ शकते. मग त्यावेळेस सुधारायची की न सुधारायचा विचार करायचा. 15 म्हणजे इतकी गॅरंटी दिली जाऊ शकते. धर्मसागरच्या महाराजांना सांगितलं, महाराज असं 2-4 दिवस तुम्हाला काय धर्म ध्यान करायचं म्हणा. वस्तू विचारात घ्या, सांगता येत. तिथली कथा आहे भाईचंद भाईंच्या बाबतीत. त्यांचे बंधू डॉक्टर दोभाडेंनी सांगितले किडनीचे फंक्शनिंग बंद पडलंय ना. 24 तासाच्या आत किंवा 12 तासाच्या आतला खेळ सांगितला, चिंतन करायला सांगितलं. मग त्यावेळेचा प्रसंग आहे, त्यांच्या जीवनातले प्रसंग सांगत नाही, पण त्यावेळी काय संभवू शकते हे चिंतन करायचं आपल्याला. ग्रंथ समोर आहे ना. या विकल्प उठतात तरंग. मग जर नाना प्रकार करून, व्यापार उद्योग करून, नाना भानगडी करून, नाना गोष्टी करून केल्यात आणि नेमक्या कुगोष्टी केलेल्या गोष्टी तर जास्त विचारात येतात, स्मरते. बाहेर लोकांना कळत नाही, पण याला आज स्मरते. मी असं वाईट केलं, मग आता माझं काय होणार, पुढे कसं होणार. धसकी बसते ना, भय येते, काळजी येते, चिंता येते. सावध है ना. म्हणून व्यापार धंदा करताना सावध. असा हा चरणायोग सहज बसतो फिक्स्ड. तुम्हाला जर वाटतं की चरणायोग कुठे बसतो, तरी तो बसला बघा तुमच्या सगळ्यावर. हा है ना, की हा विचार जेव्हा विधिरूप करा तेव्हा आपलंही जीवन असं आहे. मग काय करायचं, मग तर भय सुरू झालं. मग यातून म्हणतात की आत्ताही देखील पूर्वी केले असतील प्रसंग, पण आत्ता तुला साधता येते हे सांगतो समय साध. आत्ताचा वर्तमान समय देखील आनंदात घालवता येतो. प्रथमान देखील योग ते सांगतो पण लक्षात घेत नाही. प्रथमान योग काय सांगतो, विद्युत चोराला, अंजन चोराला आजपर्यंत चोऱ्या केल्या, वाईट वागलास, पण वाईट वागत असताना देखील तुझ्या जवळ ध्रुव कारण परमात्मा शाश्वत शुद्ध आहे. त्यात एक देखील डंख नाही, एक देखील अशुद्ध अंश नाही. काय सुंदर, शाश्वत शुद्ध परिपूर्ण शुद्ध हा भगवान आत्मा त्या अंजन चोराजवळ आहे. तसं आपल्यावर जेव्हा विचार आला की वाटलं आता काय नरकात जाण्याशिवाय दुसरा भाग नाही, किंवा पशुत जाण्याशिवाय दुसरा, मनुष्यातच जाईन, तर तिथे विचार येतो. तेव्हा विचार करायचा की यातून मी भिन्न आहे. समजा पुण्यदय काय केलंय, पुण्य केलेलं आहे, वाटलं मी स्वर्गात जाईन, पण सांगितलं स्वर्गात तरी तुला निश्चितपणे स्वभावाची ओळख होईल, गॅरंटी नाही, खात्री नाही. भोगांची सुलभता आहे आणि त्या भोगांच्या मध्ये रथ होऊन राहशील.
अरे जेथे आदिनाथाचा जीव महिनाभर उपवास करून महाबल राजा होता, भावलिंगी संतांनी सांगितले की महिनाभर उपवास, आता महिनाभर आयुष्य राहिले, तत्वचिंतन कर. त्याच्या मंत्र्याने सांगितले, त्याने समाधी मरणी घेतले, महिन्यात मरण केले, उपवास तर केले, पण मिथ्यात्व पूर्वक झाले. दुसऱ्या स्वर्गात देवही झाला, पण मिथ्या दृष्टीच होता. 32 दिवसाचं षोडशकारांचा उपवास केले होते, पण बहिरंग षोडशकारण भावना झाली. अंतरंग षोडशकारण भावना कुठे आहे? विचार करा. मिथ्या दृष्टीच राहिला होता. मग म्हणतात इथे लक्ष घे की देव होसी, पूजा भक्ती करून देव होसी, पण देवा स्वर्गातला देव झाला म्हणून काही सम्यक दर्शनच मिळेल गॅरंटी नाही. मग तो का नाही गेला ललितांग देव समोसरणात? धर्म ध्यान तर केलं होतं, 32 दिवस उपवास केले होते, जिने धर्माच्या विषयाचं चिंतन तर केलं होतं, पण स्वभावाची प्रतीती केली नाही, सम्यक दर्शन नव्हते. मग स्वर्गात तर गेला, सागरानिशी आयुष्य होतं दुसऱ्या स्वर्गातलं, मग त्याने का नाही केला? तिथून का नाही गेला समोसरणात? भोगात रत झाला ना, म्हणून स्वर्गात गेला म्हणून नियमाने तो समोसरणात जाईल अशी गॅरंटी नाही. म्हणून त्या पर्याय मागू नका. सांगण्यातला भाग काय? त्या गती मागू नका. कोणतीही गती प्राप्त हो. दर्शन पाठ मध्ये म्हणतात कुठेही जाऊ दे, परंतु जिनात निवास राहू दे. कोण जिन? निज ध्रुव जिन आहे. आणि मग या पर्याय आपल्या स्वभावापासून भिन्न आहे. काय किंमत आहे त्या नारकी पर्यायाची? काय किंमत आहे त्या पशु पर्यायाची? काय किंमत आहे मनुष्य पर्यायाची? काय किंमत आहे स्वर्गातल्या पर्यायाची? काही किंमत. त्या असल्या तरी त्याहून निज ध्रुव अत्यंत विविक्त शुद्ध आहे. जेव्हा हे पर्याय स्वरूप, गती स्वरूप विचार येतील तर हे औषध लावा लगेच. काय वाटणार आहे? स्वतःला उपयोगी झालं. आणि कोणी साधक जर भेटला तर त्यालाही जर गतीचे विचार येत असतील तर तोडले, विकल्प तोडले आणि ध्रुवाकडे शांत राहायचे. तसेच दिले. विशेष जे आहेत तत्वाने म्हटलं विशेष, त्या पर्याय स्वरूप आहेत ना. मग हे जे काही अजीव आहेत ते परद्रव्य तर आपल्यापासून भिन्न आहेत. आकार द्रव्य, धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, कालद्रव्य भिन्न आहे, उद्गल द्रव्य भिन्न आहे. चित्तात होणारे जे अनात्म भाव आहेत तेही आमच्या स्वभावापासून भिन्न आहेत. मग ती पुण्य, पुण्याचा विचार येतो. मग मी उपवास केले, मी पूजा केली, मी तीर्थयात्रा केली, मी दानादी क्रिया केली, मी पुण्यवान आहे. जर या पुण्यवानाचा आपण विचार करीत राहिलो तर अहंकार भाव, स्वभावाचं वेदन कुठे? कशायधीच झाले. पर्यायाकडून जर आपल्या ध्रुवाचं चिंतन केले तर पर्याय कशी आहे? पुण्यवादी. पुण्यवान म्हणजे अशुद्ध निश्चयाचा विषय निवडला. पुण्यवान म्हणून ते सांगतात की ही पुण्य पर्याय काय आहे? भेदवृत्तीतली फ मध्ये गेली. पुण्य पर्याय फ मध्ये गेली. तिच्यापासून हा ध्रुव कसा आहे? च मधला ध्रुव भिन्न आहे आणि तो शाश्वत शुद्ध आहे. आणि तो शुद्ध असणारा हा ग मध्ये आला, ध्रुववान, शाश्वत शुद्ध. म्हणजे ज्या पुण्याकडे आपण पाहतो आणि विकल्प करीत राहतो, मी पुण्यवान आहे किंवा तो पुण्यवान आहे, त्याच्या पुण्याकडे पाहून लोभ सुटतो किंवा आपल्या पुण्याकडे पाहून गर्व येतो किंवा आपल्या पुण्याकडे पाहूनही जास्त पुण्य असावे याचा लोभ सुटतो. विकल्पात गेला. कुठे आहे? कुठे शुद्धात्मा या ध्रुवाचा विचार आहे का? नाही.
मग पुण्य करीत असताना देखील जो जीवत्व आहे तो कसा आहे? शाश्वत शुद्ध. मग असा मी शाश्वत शुद्ध आहे म्हटलं तर पुण्याबद्दलचे भाव तुच्छ झाले. असे ना का पुण्य, काय किंमत त्याची? म्हणून सम्यक दृष्टी लोक पुण्याला कसं म्हणा का कवित समगिनत आहे. का कबीर समान इंद्र सरीके भोग चक्रवर्ती की संपदा का कवीट समगिनत आहे चक्रवर्ती. का कबीर इंद्र सरीके समगिनत आहे सम्यक दृष्टी लोक. ते कुठं लिहिलेलं? का कविट म्हणजे काकाची निष्ठा. हा दोहा कुठं लिहिलेला आहे? कुठे लिहिले म्हणजे कशात आहे? ते समयसार नाटक समयसार ना कशात आहे? नाटक समस्या नाटक समयसारमध्ये. आणि इंदोरला त्यांचं आरसे मंदिर आहे ना, त्याच्या भिंतीवर तो कोरलेला आहे. हुकुमचंदीचं मंदिर काच मंदिरात तो करून ठेवलंय. हा हा मग ते शेठजी पुण्यवान होतेच की, मग त्यांनी लिहून ठेवलंय ना. म्हणून मुद्दाम लिहून ठेवले. या लोकांना जे शंका आहे ना हे इकडून आलेलं आहे त्यासाठी मुद्दाम सांग. काय त्यात सोनगडचा संबंध नाही. सोनगडचं आहेच काय? सोनगडचं काही नाही. अरे सोनगडनी सांगितलं, बाबांनी त्या जीवाने सांगितले की तुमच्याजवळ रत्न आहे. तुम्ही ज्या कुळात जन्मला ते परम भाग्यवान कुळ आहे. आणि तो म्हणतो स्वतःबाबत की मी तर दुसरीकडे जन्मलो, पूर्वभावात मी निंदा केली आहे, म्हणून तर दिगंबर जैन पथक मला जन्माला मिळालं नाही. अरे ते तर तडफत होते की सत्य मार्गावर आलो नाही, वाम मार्गावर गेलो, मुनींची निंदा केली है ना, मुनींची निंदा केली, वाम मार्गावर गेलो. काहीतरी थोडे भाव असतील म्हणून नावाला जैन, पण तो स्वतः म्हणतो श्वेतांबर हे जैन नव्हेत, अजैन आहेत म्हणतो तो स्वतः. जैन श्वेतांबरात जन्म होता ना, पंडित कहान श्वेतांबरातच जन्म झाला. पण काय आहे त्याचं प्रवचन रत्नाकरचं पुस्तक होतं, त्यात दिलं त्यांनी सगळं वक्तव्य दिलं. तो म्हणतो ही रत्न नाहीत त्यांच्याकडे, हे आता उगीच ते ओढून थोडून तिकडे घेऊन चाललेत. श्वेतांबरांच्या तत्वज्ञात द्रव्यानुयोगाच्या पद्धतीचं कथन नाही, शुद्धोपयोगाचं कथन नाही. श्वेतांबर लोक निमित्त प्रधानी कथन करतात. श्वेतांबर लोक शुभोपयोगाला महत्व देतात. शुद्धोपयोगाचं कथनच नाही त्यांच्या ग्रंथ. तो म्हणतो की ते सगळे ग्रंथ 60 वेळा वाचले, 6 वर 0, 60 टाइम्स. त्यात कुठेही नाहीत. तो त्याचा आचार्य होता. ते सोडून देऊन इकडे एक श्रावक झालं म्हणतोय तो. पण ते येताना सामान्य आहे काय? का म्हणाल काय झालं? यायचं सोडायचं. तुम्हाला पद्मावती क्षेत्रफळ सुटत नाही. खरे तुमच्या जवळ वीतराग भगवान मंदिरात मांडलेले असताना देखील पद्मावती क्षेत्रफळ सुटत नाहीत. तिथेच विराजमान आहेत. ते रक्षक आहे तुम्हाला. पूजा करता तिथे. पूजा नाही करता. पुष्कळ चिकट आहे तिथे. वैयक्तिक मला एकट्या व्यक्तीबद्दल काही बोलायचं इन जनरल आहे, सामान्यपणे कसं नाही. तर वस्तू लक्षात घ्या की तिकडचा अभिनिवेश असतो. वस्तू विज्ञान जाणून मंथन करून समयसार मिळालं ते जवळजवळ 9 ते 13 वर्षे गेली आहेत त्याची मंथन करण्यात. आणि नंतर मग मुखपट्टी सुटली आणि स्वतःला घोषित केलं त्याने, मी दिगंबर जैन असं घोषित केलं. मग तुम्हा लोकांना तर दिगंबर जैन कुळ मिळालं म्हणजे तुमचा तर पुण्योदय जास्त आहे. हाडी मासी तुमच्या रक्त भिनलंय दिगंबर जैनांचं. आजूबाजूला दिगंबर ग्रंथ तुम्हाला वाचणं सुलभ आहे. त्यांच्याकडे तर दिगंबरावर टीका आहे श्वेतांबरांच्या. मग उलट तर श्वेतांबर पंथाचा अभिनिवेश आला तर हे नको आहे. ते पूजा महाराज हे करतात म्हणजे अंगी वगैरे घालून त्यांना पुढचं ज्ञान काय म्हणतात. मग अंगी घालून घालतात तर इथं काय कमी आहे?
त्याच्या अंगाला गंध चढवून ती अंगीच चढवली की तुम्ही. चंदनाची अंगी चढवूनच पूजा चालू आहे, फुलं अंगावर चढवून तीच क्रिया चालू आहे. म्हणायचं दिगंबर पंथ, प्रचार श्वेतांबरांचा, म्हणायचा दिगंबर पंथ, पण प्रचार शुभोपयोगाचा, शुद्धोपयोगाचा प्रचार करणारे आहेत किती जण. ठेवून पहा आत, स्वतःच चित्त खेळून पहा, विचार करा, खरोखरच विचार करा, स्वतःसाठी विचार करा, जगाकडे नाही पाहायचं. इथे गोष्ट कुठली आहे? आत्मोद्धार, आत्मकल्याण हाच एक मार्ग. जगाचा मार्ग आहे. आपल्या चित्तात काय करायचं? जर आपण त्या पुण्याला उपादेय म्हणून चिंतन केलं तर पुण्याच्या बद्दल भावाला प्रमुखता दिली, शुद्ध भाव सुटले, पर्यायाचं चिंतन झालं, पुण्यवान आहे. तसंच चिंतन केलं जातं. कोणाजवळ पाप असेल तर तो म्हणतो मी पापी आहे, पापी आहे, पापी आहे. म्हटलं की कोणत्या नाना कोणाला मी उपवास केले, पूजा केली असं वाटेल, कोणाला वाटेल मी बाबा नाही वाईट वाईट गोष्टी केलेली आहेत, पापी आहे, पापी आहे, हीन आहे, प्रमादी आहे, वाईट आचरण केलं. आणि त्याचं जर चिंतन करीत राहिला तर सुधारणा होईल काय? क्रोधी आहे असं चिंतन केलं तर क्रोधीच होईल, पापी आहे असं चिंतन केलं तर पापीच होईल. पण जरी त्या पापापासून निवृत्त होण्याचे भाव आले, मार्ग कोणता है ना? त्याला वस्तुविज्ञान ना, की पाप पर्याय असताना देखील माझ्या स्वभावापासून ध्रुव स्वभाव वेगळा आहे आणि पर्याय स्वभाव वेगळा आहे, पर्याय स्वरूप वेगळं आहे. पापी असताना देखील पापाची पर्याय ध्रुव स्वभावात नाही आहे आणि पापाच्या पर्यायात ध्रुव स्वभाव नाही, ध्रुव स्वभावात पाप पर्याय नाही. असं भिन्नत कर. डाव्या हातात डावा हात आहे, उजव्या हातात उजवा हात आहे, उजव्या हातात डावा हात नाही, डाव्या हातात उजवा हात नाही. शुद्ध त्रिकालवर्ती भावामध्ये शुद्ध भाव आहे आणि पाप पुण्यामध्ये त्रिकालवर्ती शुद्ध भाव नाही, अनात्मा म्हणतात. तिथे भेद विज्ञान करायचं आणि तिथे भेद विज्ञान केले की मी पापी आहे म्हणजे चिंतन सुटले. मी एक शांत शुद्ध चैतन्यमय आत्मा है ना. सल्ले घेण्याच्या वेळीही सांगितलं आहे, थोडा वेळ सल्ले घेण्याच्या वेळी प्रसंग येतो. भगवती आराधना काढून पहा, शब्द फक्त लिहिला. सल्ले घेण्याच्या वेळेला भूत गोष्टींचं भोगांचं काय सांगितलं? स्मरण करू नको है ना. मरणाच्या वेळी त्याचे स्मरण करू नको. निगेटिव्ह रूप कथन आहे. चित्तात स्मरण झालं तर काय करणार? काय करणार? हटवण्याचा प्रयत्न करा. त्याला हटवण्याचा प्रयत्न करा. कसं हटवायचं? इथंच तर मेघ आहे. हटवलं तर जास्त आहे. हटवायचं म्हणजे कसं करायचं? डाउनलोड करून काढायचं. काढून टाकण्याचा प्रयत्न करा. सुंदर आहे, सुंदर आहे. कसं कसं हे सांगायला लागलं. जर सांगितलं ना मुलांना किंवा कोणा जीवाला की बाबा रे चंद्रप्रभूच्या मूर्तीच्या कडे ध्यान दे, पण एवढंच कर की टमाटे अडवू नको. तर काय येत? चंद्रप्रभूची मूर्ती दूर जाते आणि काय आठवतात? टमाटेच आठवतात. चंद्रप्रभूची मूर्ती पाहू नको असं सांगितलंय का? सांगताना काय सांगितलंय? चंद्रप्रभूची मूर्ती पहा. पण नकारात्मक भाषेत जे बोललं तेच उलट जास्त आठवलं आणि चंद्रप्रभूची मूर्ती दूर गेली. सांगितलं चंद्रप्रभूची मूर्ती पहा पण माकडं आठवू नको, वानर आठवू नको. तर काय झालं? नेमका हत्ती वानर माकड असलेच लोक आले हे की नाही. मग तसे लक्षात घ्या की आता आम्हाला सांगितलं की स्मरण करू नको, तर उलट काय? मला स्मरण नको आहे. मग काय केल्याच गोष्टी समजा विचित्र विचित्र काय प्रसंग आहे. समजा कोण चोर आला असेल, चोराचा माल ठेवून घेतला असेल, काय केलं असेल, विकत घेतला असेल, नाना गोष्टी आहेत. आणि मग अशा वेळेला काही झालं असेल, केलं असेल, पश्चातापही झाला, म्हणूनच झाला की नाही तो.
मग मुनी असो की गृहस्थी असो, पण स्मरण तर आलं. मग तेव्हा स्मरण आहे काय? सामायिकाच्या वेळी स्मरण करू नको म्हटलं, ध्यान करायच्या वेळी स्मरण करू नको म्हटलं. मग उलट नेमकं काय होतं? काय सांगतात तुम्ही लोक मला की सामायिकाला बसले की तेच सगळं येत आहे, इतर वेळ धंद्यात तर येत नाही, परंतु सामायिकाच्या वेळेला नेमकं ते येत आहे. चरणायोग नकारात भाषा सांगतो, द्रव्यायोग विधिरूप भाषा सांगतो. मग तो काय सांगतोय? द्रव्यायोग म्हणतो ती पर्याय होती किंवा ती पर्याय आता तुझ्या बंधरूपानं असेल, कर्मबंध, परंतु तो स्वभाव आहे का तुझा? नाही, तेव्हा तर केले की पाप. शंका आहे तुझी. अरे जेव्हा पाप केलंय तेव्हाही तुझा स्वभाव कसा होता? त्यापासून विविक्त होता. मग तो प्रसंग जर आठवत असेल तर त्यावेळेस तुम्ही त्या प्रसंगातल्या शुद्धतेकडे लक्ष द्या. ग खाणा नाही यातला उघडायला. ज्ञान आनंद स्वभावी आत्मा मी आहे हा विषय घेतला, आणि ज्ञानानंद स्वभावामध्ये मी भिन्न केला. अखंड असं गंभीर रूप आमचं जे अखंड रूप आहे. मग जे स्मरण झालं तो स्मरण पर्याय देखील माझ्याहून भिन्न आहे. आत्ता जे स्मरण झालं तो स्मरण पर्याय देखील माझ्याहून भिन्न आहे. आणि मी माझा आत्ता येथे स्वभाव शुद्ध परमात्मा, म्हणजे स्वभाव शुद्धतेकडे लक्ष गेलं. स्मरणाकडचं लक्ष हटवावं लागलं नाही, हटलं गेलं. दूर करावं लागलं नाही, दूर केलं गेलं. स्मरण होऊ नको म्हणावं लागलं नाही, स्मरण झालं नाही. हा आहे विधिरूप मार्ग. आणि जरी स्मरण झालं तरी स्मरणाला लगेच या चिंतनानं अन्यत्व भावना केली नाही काय? अन्यत्वाचं चिंतन केलं. माझा स्वभाव वेगळा आणि तो पर्याय वेगळा, अन्यत्वाची भावना केली. आणि मग त्याच्यापासून अन्य असणारा मी विधिरूप काय घेतला? मी शाश्वत ज्ञानानंद स्वभावी आहे. लगेच अनुभव झाला की कुठे वेळ आहे? वेळ लगेच सहज अनुभव. ही आहे कला. आणखी